इस्रायलच्या उत्तर पूर्वेला असलेला गोलन हाईट हा भूराजनीतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो, कारण इस्रायल, सीरिया त्याचबरोबर लेबननच्या सीमा या गोलन हाईटशी सटीक आहेत. ज्यावेळी असद यांची सत्ता सीरियामधून उलथवून टाकण्यामध्ये विरोधकांना यश प्राप्त झालं, त्यावेळेस या राजकीय पोकळीचा फायदा घेऊन इस्रायलनं गोलन हाईट्सच्या डिमिलिटराइज्ड बफर झोनमध्ये एक प्रकारे आगेकूच केली आणि युनायटेड नेशन्सचा करार मोडीत काढत गोलन हाईट्सच्या डिमिलिटराइज्ड बफर झोनमध्ये सुद्धा आपला कब्जा मिळवला. इथपर्यंतच इस्रायल थांबला नाही, तर भविष्यातले लेबनन त्याचबरोबर सीरियाकडून येणारे धोके लक्षात घेऊन आता गोलन हाईटची एकूण डेमोग्राफी म्हणजेच तिथली जनसंख्येचं सूत्रच बदलण्याचा प्रयत्न हा इस्रायलकडून केला जातोय. साधारणतः 25,000 स्क्वेअर किलोमीटरचा गोलन हाईटचा हा भूभाग आहे आणि त्यामध्ये साधारणतः 55,000 लोकसंख्या असते आणि या 55,000 लोकसंख्येमध्ये साधारणतः 25,000 हे अरब मायनॉरिटी त्या ठिकाणी आहेत. या अरब मायनॉरिटीच्या संख्येला ओव्हरकम करण्यासाठी आता इस्रायल या गोलन हाईटमध्ये आपल्या इस्रायल लोकांची संख्या येणाऱ्या काळामध्ये दुपटीनं वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची तयारी इस्रायलने केलेली आहे. मुळातच येणाऱ्या एक प्रकारे धोक्यांचा अंदाजा घेऊन आता इस्रायलनं आणि त्यातल्या त्यात बेंजामिन नेतन्याहूनं सामरिक दृष्ट्या गोलन हाईटवर तर कब्जा केलेलाच आहे, पण भविष्यामध्ये सामाजिक त्याचबरोबर जनसंख्येच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक प्रकारे आगेकूच करून गोलन हाईट हा इस्रायलच्याच ताब्यात कसा राहील यासाठी प्रयत्न इस्रायलचा जोरदार चालू आहे. हेच या सगळ्या घटनांवरून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल.